इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते परिसरातील 14 गावांना जोडणारा हा पूल पूर्वी या ठिकाणी कमी उंचीचा पूल होता, त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात पूर आला की या गावांचा संपर्क तुटणं कायमस्वरूपी झालं होतं। गेल्या पावसाळ्यात हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सरकारने नवा पूल घोषित केला, कामही देण्यात आलं। मात्र वर्ष उलटून गेलं तरी पुलाचं काम अजूनही झालेलं नाही। पर्याय म्हणून तयार केलेला कच्चा रस्ताही वाहून गेलाय, त्यामुळे कांचनगाव, कालुस्ते अशा विविध गाव पाड्यातील लोक अडचणीत आले आहेत। पेशंट एखादा आजारी झाला तर पर्याय व्यवस्था आम्हाला घोटीच आहे। घोटीमध्ये आणताना कुठला मार्ग आहे ते त्या मार्गामध्ये पर्याय मार्ग ते सत्य सांगतात, 15 किलोमीटर लांब आहे आणि त्या मार्गाने येताना मध्ये ओळ आहेत, ते ओळ पाऊस जास्त आला तर ते ओळांनी येण्याचा मार्ग बंद होऊ शकतो। आता शिडीने आणि जेसीबीने ग्रामस्थांना पुलावर आणलं जाण्याचा पराक्रम प्रशासन करत आहे। घोटीवासियांचं सिलेंडर गोदाम या परिसरात असल्यामुळे इंधन पुरवठा थांबणार आहे। या परिसरातील 2000 शाळकरी मुलं शाळेपासून वंचित आहेत। नवा पूल बांधून पूर्ण होईपर्यंत जुना पूल तोडला जात नाही। जुन्या पुलाच्या शेजारीच नवा पूल बांधला जातो। मात्र प्रशासनाने नवा पूल बांधायला घ्यायच्या आधी जुना पूल तोडून टाकला, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। पुलाचं बांधकाम सुरू आहे ना, तर याच्यात त्यांनी पर्यायी मातीचा पूल केला होता लोकांना जाण्या येण्यासाठी, पण तो कालच्या पावसामुळे पूर्ण उद्ध्वस्त झाला आणि याच्यामुळे बाकीच्या गावांशी त्यांचा संपर्क तुटला आहे। दारणा नदीत 24 तासात ही अवस्था झाली। 2 आठवड्यात दुथडी भरून पूर आल्याने ते बांधकाम टिकेल की नाही अशी शक्यताही निर्माण झाली। प्रशासनाला या संकटाची पूर्वकल्पना असूनही कारवाई का झाली नाही? ग्रामस्थांचा वैद्यकीय पुरवठाही तुटलाय, त्यामुळे अडीअडचणीच्या वेळी इथे कुणाचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील अशी ग्रामस्थांची भावना आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।